श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे साधी सून की शांत वादळ। आई, पाणी गरम झालंय, आता चहा ठेवते। सईच्या आवाजात नितळपणा, पण चेहऱ्यावर एक विचित्र स्थिरता। पवारवाड्यातील सकाळ तशी नेहमीसारखीच, पण त्या स्थिरतेत काहीतरी वेगळं असतं। सई, थोडा गोड कर ग चहा, शांताबाई स्वयंपाकघरात डोकावून म्हणतात। हो आई। सई नम्रपणे हसते व चहा कपात ओतते। काही वेळात सगळे अंगणात जमतात। सासरे नारायणराव पेपर वाचतात, दीर सागर मोबाईलवर स्क्रोल करतो, जाऊ रेखा केस नीट करते। सई सगळ्यांना चहा देते। रेखा कप घेत म्हणते, सई, चहा पातळ झालाय ग, आमच्या घरात दुधाचा चहा चालतो। सई हलकं हसते, पुढच्या वेळी लक्ष देईन वहिनी। हां, लक्ष ठेव बरं का, पवार घरात शिस्त महत्वाची असते। सागर हसतो, हो, आमचं घर म्हणजे आर्मी कॅम्पच। सगळे हसतात, सई सुद्धा हसते, पण तिच्या हसण्यात एक गूढ शांतता आहे। दिवस जातात, सई रोज पहाटे उठते। घरातलं सगळं काम तिच्या हातात, पूजा, जेवण, कपडे, भांडी, पाहुणे। कोणी कौतुक करत नाही, पण ती तक्रारही करत नाही। रेखा कधी तिच्या हातचं जेवण आवडत नाही म्हणून नाराज होते, कधी घरातल्या छोट्या चुका तिच्यावर टाकते। हे बघा आई, सईमुळे पुन्हा वरण सांडलं, काही लक्ष नसतं हिचं। शांताबाई थोड्या रागावतात, सई, लक्ष ठेव ग, पवार घरात अशा चुका करत नाहीत। सई म्हणते, क्षमस्व आई, पुढे असं होणार नाही। ती नजर खाली करते। रेखा तिच्या शांततेवर हसते। ही काही बोलतच नाही, वाटतं फार घाबरट आहे। रात्री सगळे झोपल्यावर सई अंगणात येते। चंद्रप्रकाश झाडांच्या पानातून खाली पडतो। ती हातात पाण्याची बाटली घेऊन हळूच उभी राहते, थोडा वेळ तारे बघते, मग साडीचा पल्लू मागे गुंडाळते। अचानक तिची चाल बदलते। शांत सई आता जणू दुसऱ्याच रूपात दिसते। ती जमिनीवर थोडं वाकते, दोन्ही हात पुढे करते आणि झटक्यात एका जलद हालचालीने फिरते। हवा हलते, तिच्या हातांच्या फटकाऱ्याने फुस असा आवाज येतो। 1, 2, 3, ती वेगाने पाय फिरवते, हाताची मुद्रा बदलते। तिच्या चेहऱ्यावर आता कुठलीही भीती नाही, फक्त एकाग्रता आणि नियंत्रण। ती श्वास घेत थांबते। लढायला शिकलेली आहे मी, पण आता फक्त जगायला शिकते, ती स्वतःशी पुटपुटते। तेव्हाच झाडामागून हलकासा आवाज, कटकट। सईचं लक्ष वळतं। कोण आहे, ती विचारते। उत्तर नाही। दूर सावली हलते, कोणीतरी तिला पाहतंय। काळ्या शर्टातला एक पुरुष, नजरेत उत्सुकता आणि ओळख न लागणारा भाव। तो हलकं हसतो, वा रे सई पवार, शांत सून म्हणे। तो सावल्यात मागे सरकतो। सई काही क्षण त्या दिशेने पाहत राहते, मग शांतपणे घरात जाते, दार बंद करते, दिवा विझवते। दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं नेहमीसारखं। सई पुन्हा चहा ठेवते, पूजा करते। सासरे म्हणतात, आपली सून खरंच गृहलक्ष्मी आहे, काही तक्रार नाही तिची। शांताबाई हसतात, देवा, अशी सून सगळ्यांना मिळो। सागर म्हणतो, आई, पण मला कधी कधी वाटतं ही फारच शांत आहे, माणसाला थोडा राग येतोच की। रेखा हसते, अरे, तिचं हसू बघितलंस का तू, ते पण फार मोजकं असतं। सई दोघांकडे बघते। सगळं मनात ठेवावं असं नसतं, पण जेव्हा शब्दांनी काही बदलत नाही तेव्हा शांतता जास्त बोलते। रेखा थोडी दचकते, पण लगेच हसून म्हणते, अरे वा। सई बोलतेही तत्वज्ञानासारखं। दुपारी घरातले सगळे झोपलेले। सई एकटी अंगण झाडते, हातांवर माती, कपाळावर घाम। तिच्या चेहऱ्यावर शांतपणा आहे, पण तिच्या नजरेत सतत काहीतरी सावधपणा। ती झाडू ठेवते आणि भिंतीकडे पाहते। भिंतीवर एक छोटा जुना फोटो फ्रेम लटकलेला। तिचे हात नकळत त्या फोटोवर थांबतो। फ्रेममध्ये
काही महिला आणि मुलींचा फोटो आहे. महिला संरक्षण केंद्र पुणे असा शब्द दिसतो. सई क्षणभर थांबते, मग फोटोकडे पाहत हळू म्हणते, तो काळ संपला, पण शिकवण अजून आहे माझ्यात. संध्याकाळी पाहुणे येतात. सई त्यांना नीट जेवण देते, नम्रतेने बोलते. रेखा तिला उगाच चिडवते. अगं सई, तू एवढं नम्रपणे बोलतेस की लोकांना वाटतं तू फार भोळी आहेस. सई हसते. लोकांना काय वाटतं त्याने मला काही फरक पडत नाही वहिनी. मला फक्त माझं मन स्वच्छ ठेवायचं आहे. रात्री पुन्हा सई अंगणात येते. यावेळी तिच्या हातात लाकडी काठी आहे. ती काठी हवेत फिरवते, मोजून मापून पहार करते. जणू कुणी न दिसणारा शत्रू तिच्या समोर आहे. काही हालचाली इतक्या वेगवान की वारा थरथरतो. तिच्या डोळ्यात तेज, नियंत्रण आहे. पुढच्या क्षणी ती श्वास घेत शांत उभी राहते. भूतकाळ लपवता येतो पण विसरता नाही, ती म्हणते. आणि त्याच क्षणी पुन्हा कोणीतरी दुरून पाहत असतं. त्या व्यक्तीचा चेहरा अंधारात लपलेला, पण ओठांवर एक वाकडं स्मित. शांत वादळ, लवकरच ओळखलं जाईल. तो कुजबुजतो. सकाळ. रेखा अंगणात येते आणि सईला पाहते. ती पूजा करत असते. सई, तू रात्री अंगणात काय करतेस ग? सई देवाला हात जोडून म्हणते. कधी कधी शांत बसायला जाते. घरात सगळे झोपल्यावर मन मोकळं होतं. रेखा थोडी शंकेने बघते, पण काही बोलत नाही. सई फक्त हसते. तिच्या डोळ्यात त्या क्षणी जणू काहीतरी चमकतं. जणू तिच्या आत एक वादळ लपलेलं आहे, जे अजून कुणी पाहिलेलं नाही. सई, लवकर खाली ये ग, गावात काही गोंधळ झालाय. रेखा घरात धावत येते. आवाजात घाई, भीती. सईने स्वयंपाकघरातून बाहेर येत विचारलं, काय झालं वहिनी? गावात गुंडाच्या टोळीने पुन्हा दुकानं फोडलीत म्हणे. पाटील काकांचं दुकान उद्ध्वस्त केलंय. आणि रेखाचा आवाज थरथरतो. आणि म्हणे सागर पण त्यात अडकला आहे. सईच्या हातातलं ताट खाली पडतं. सागर दादा? हो, पोलिसांनी धरलंय त्याला. म्हणतात चोरीत हात आहे. शांताबाई दारात उभ्या आहेत, चेहऱ्यावर हादरलेला भाव. माझ्या मुलावर खोटा आरोप, असं कसं शक्य आहे? सासरे नारायणराव पेपर खाली ठेवतात. हे सगळं कोण करतंय? सागर त्या गुंडांच्या वाटेला गेला असं होऊ शकत नाही. सई थांबते, सगळ्यांकडे पाहते, मग म्हणते, आई बाबा घाबरू नका, हे काहीतरी गुंतागुंतीचं आहे. सत्य समोर आणावंच लागेल. सगळ्यांना वाटतं सई फक्त दिलासा देत आहे, पण तिच्या मनात काहीतरी ठरतं. ती रात्री अंगणात बसलेली असते. तिच्या हातात फोन, समोर काही फोटो आणि नावं, गुंडांच्या टोळीतील काही लोकांची माहिती. ती स्वतःशी म्हणते, हे लोक गावात आले म्हणजे काहीतरी मोठं चाललंय आणि सागरदादाचं नाव त्यात घेणं ही योजना आहे. ती नकाशावर काही बिंदू पाहते. हे ठिकाण, हेच त्यांच्या हालचालीचं केंद्र आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सई गावात जाते. रेखा मागून ओरडते, कुठे चाललीस एकटी? सई फक्त एवढं म्हणते, सागरदादाचं नाव स्वच्छ करायला. गावात लोक कुजबुज करत असतात. ही सई पवार ना, त्या गुंडाबद्दल विचारते म्हणे. अगं, ती साधी दिसते पण धाडसी वाटते. ती एका दुकानाजवळ थांबते. दुकानदाराला विचारते, काल रात्री कोणी पाहिलं का सागरदादाला? हो सईबाई, तो तर इथून गेला नव्हता, पण 2 अनोळखी लोक त्याच्याशी बोलले होते. त्यांना ओळखता का? एक उंच, काळा, डोळ्यात काजळासारखा गडद भाव होता. सई डोळे मिटते. काहीतरी आठवते. तोच सावलीतला माणूस. रात्री सई घरात परतते. सगळे चिंतेत आहे. सासूबाई म्हणतात, सई काही बातमी? सई थकलेली पण निर्धारयुक्त चेहरा घेऊन म्हणते, हो आई, सागरदादा निर्दोष आहे. पण ज्यांच्यामुळे सागरदादाचं नाव आलं ते गुंड गावातच आहेत. रेखा घाबरते. आपल्याला काही करतील का? नाही वहिनी, आपण काही चुकीचं केलं नाही. त्या रात्री पावसाची झड सुरू होते.
सई घराच्या मागच्या दारातून बाहेर पडते. तिच्या हातात मोबाईल, पाठीवर थोडा बॅकपॅक. ती गावच्या त्या गोदामाकडे निघते जिथे गुंडांची हालचाल होत असते. गोदामाच्या कोपऱ्यातून ती पाहते 4-5 गुंड बोलत आहेत. एक म्हणतो, त्या सागर पवारला अडकवलंय, पण खरी जबाबदारी त्या बाईवर टाकायची होती. दुसरा हसतो, ती सई पवार का? फार शांत आहे म्हणे. पहिला, शांत? तू तिचा भूतकाळ बघितलास का? सईचे कान ताणले जातात. ती झाडामागे उभी राहते. मोबाईलवर रेकॉर्डिंग सुरू करते. गुंडाचा नेता पुढे येतो. उंच, काळा, तोच जो सावल्यातून तिला पाहत होता. तिचं खरं नाव सई जोशी. पुण्यात महिला संरक्षण केंद्रात काम करत होती. माझ्या माणसांना अटक करायला मदत केली होती. पण आता ती पवार घरात सून म्हणून आली आहे. बघतो किती शांत राहते ती. सईचा श्वास अडकतो, पण ती निर्धाराने रेकॉर्डिंग चालू ठेवते. एक गुंड पुढे विचारतो, बॉस पुढे काय? तो म्हणतो, ती शांत दिसते, पण तिच्यामुळे आपली सगळी कामं थांबलीत. तिच्या कुटुंबाला बर्बाद करायचे आहे. वेळ आली तर तिचं नाव गावातच संपवायचंय. सईच्या डोळ्यात एक ठिणगी चमकते. ती सावल्यातून निघते आणि शांतपणे म्हणते, मग आजच वेळ आली वाटतं. गुंड दचकतात. तू इथे? हो, आणि आता पुरावा पण माझ्याकडे आहे. ते पुढे येतात. एक तिच्याकडे झेपावतो. सई विजेच्या वेगाने फिरते. हाताने त्याचा पहार अडवते. गुडघ्याने जोरात ढकलते. दुसरा येतो. ती त्याचा हात वाकवते आणि जमिनीवर आदळते. ती शांतपणे म्हणते, माझं शांत राहणं कमजोरी नाही, ती माझी निवड आहे. संपूर्ण गोदामात गोंधळ. ती मोबाईलवर पोलिसांना लोकेशन पाठवते. क्षणात सायरनचा आवाज. गुंड पकडले जातात. गुंडांचा नेता तिला बघतो. रागाने म्हणतो, तू पुन्हा जिंकलीस सई जोशी, पण लक्षात ठेव, तुझा भूतकाळच तुला संपवेल. पोलीस त्याला नेतात. सई काही क्षण गप्प उभी राहते. पावसाचे थेंब तिच्या कपाळावरून वाहतात. ती स्वतःशी म्हणते, मी सई जोशी होते, आता सई पवार आहे आणि मी कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं घर तिची वाट बघत असतं. शांताबाई दार उघडतात. समोर सई उभी, भिजलेली, पण डोळ्यात तेज. सई कुठे होतीस ग रात्री? आई, सागर दादा मोकळे झाले. पोलिसांनी सगळे गुंड पकडले. सगळे तिच्याकडे थक्क होऊन बघतात. रेखा कुजबुजते, पण तू हे सगळं कसं केलंस? सई हळूच म्हणते, कधी कधी स्वतःचं खरं रूप लपवावं लागतं, सगळ्यांच्या भल्यासाठी. सासरे पुढे येतात. म्हणजे तू काहीतरी वेगळी आहेस ना? सईच्या डोळ्यात भूतकाळ असतो. भूतकाळात मी महिला संरक्षण केंद्रात काम करत होते बाबा. तिथं अनेक अत्याचारग्रस्त महिलांना वाचवलं. पण एका प्रकरणात माझ्या एका सहकाऱ्याचा जीव गेला आणि मी सगळं मागे सोडलं आणि लग्न केलं. शांताबाई हलक्या आवाजात म्हणतात, आणि म्हणून तू इथे आलीस? हो आई, मला फक्त शांत जीवन हवं होतं. पण जेव्हा घरावरच संकट आलं तेव्हा गप्प राहणं शक्य नव्हतं. सगळं घर निशब्द. रेखा हळू आवाजात म्हणते, आपण हिला साधी सून समजली, ती आपल्यासाठी कवच ठरली. रात्री सगळे एकत्र बसतात. सागर म्हणतो, सई, मी तुझ्याशी चुकीचं वागलो, माफ कर. ती हसते. भाऊ, म्हणजे चुकाही आपल्याच असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. पण अंगणात कुठेतरी एक सावली पुन्हा दिसते. तोच गुंड नेता पळून गेलेला दुरून बघतोय. त्याचा आवाज मंद वाऱ्यात ऐकू येतो. खेळ अजून संपलेला नाही. सई पवार. सई, तुला काही सांगायचं आहे. रेखा दारात उभी होती. आवाज थरथरता. सईने कपडे घडी घालत विचारलं, काय झालं वहिनी? रेखाने नजरेत भीती आणत उत्तर दिलं, तो माणूस, तो गुंडाचा नेता पोलिसांच्या तावडीतून पळून गेला आहे आणि परत गावात आला आहे असं लोक म्हणत होते. सईचा चेहरा क्षणभर स्थिर राहतो. कोणी पाहिले?
सकाळी चौकात मी सागर सोबत गेले होते तेव्हा लोक बोलत असताना मी ऐकलं. सईने हातातली साडी घडी करत म्हणाली, हा सामना टाळता येणार नाही आता. त्या रात्री पवारवाड्यात गडबड. सासरे आणि सासू एकमेकांशी चिंतेने बोलतात. शांताबाई म्हणतात, देवा पुन्हा आपल्यावर संकट. ही मुलगी किती लढणार. सई खाली उतरते. तिच्या डोळ्यात निश्चय आहे. आई, संकट माझ्यावर नाही, माझ्या घरावर आले आणि हे घर माझं आहे. आता मागे नाही हटणार. सासरे तिला पाहतात. पण सई, तुझा भूतकाळ आता सगळ्यांना कळाला आहे. गावात लोक बोलतात. बोलू द्या बाबा, सई शांतपणे म्हणते. लोकांच्या बोलण्याने मी थांबायची असते तर अनेक महिलांचं आयुष्य अंधारातच राहिलं असतं. गावात अफवा पसरते. पवार घरातली सून म्हणजे पूर्वीची सई जोशी, गुंडांना पकडणारी तीच ना. काही लोक कौतुकाने बोलतात, काही भयाने. पण त्या अफवांमागे आता एक धोक्याची सावली वाढत जाते. त्या गुंड्यांच्या नेत्याचं नाव रणजित. तो आता गावात परतला आहे आणि बदला घेण्याच्या हेतूने. रात्री पवारवाड्याच्या अंगणात एक ट्रक शिरतो. दरवाजावर ठोके. धाड धाड धाड. सई दार उघडते. रणजित समोर उभा. चेहऱ्यावर थंड हसू. काय म्हणतेस सई जोशी? की आता सई पवार? सई निर्विकारपणे बघते. काय हवं आहे तुला? जे नेहमी हवं होतं, तुझं अस्तित्व संपवायचंय. घरातील लोक ओरडतात. सागर पुढे जातो, पण रणजितच्या माणसांनी त्याला थांबवलं. सई एक पाऊल पुढे टाकते. तू इथे येऊन मोठी चूक केली आहेस. रणजित हसतो. तू सगळ्यांसमोर कितीही शांत दिस, पण आतली आग मला माहीत आहे. आता तीच आग तुलाच जाळणार आहे. सईचा आवाज स्थिर पण धारदार. मी शांत राहते पण कमजोर नाही. आणि माझी आग लोकांचं रक्षण करते, नाश नाही. क्षणात रणजित तिच्याकडे झेपावतो. सई बाजूला सरकते. त्याचा हात पकडते. जोरात वळवते. तो ओरडतो, आ. ती म्हणते, तू हिंस्त्रतेने जगतोस, मी शिस्तीने. फरक इथेच आहे. रणजितचे साथी येतात. सई पायावर फिरते. हातांच्या हालचालींने दोघांना खाली पाडते. रेखा, सागर आणि सासरे स्तब्ध उभे. घराचं अंगण रणभूमी झालं आहे. शांताबाई किंचाळतात, सई सून आहेस तू? सई उत्तर देते, आई सून आहे, पण गरज पडली तर कवचही बनते. ती एका लाकडी काठीचा आधार घेते. 2 गुंडांना जमिनीवर ढकलते. रणजित तिच्याकडे पाहून म्हणतो, तुझं हे शौर्य तुलाच संपवेल. सई थंड हसते. माझं शौर्य माझं संरक्षण आहे. आणि तू फक्त स्वतःच्या भीतीत जगतोस. ती रणजितला कोपऱ्यात अडकवते. त्याचा मोबाईल हिसकावते आणि म्हणते, हा सगळा पुरावा पोलिसांकडे जाणार आहे. रणजित झगडतो पण शेवटी कोसळतो. सई पोलिसांना फोन करते. थोड्या वेळात सायरन वाजतो. रणजित पकडला जातो. तो जाताना मागे वळून बघतो. तू जिंकलीस सई, पण लोक तुला कधीच शांत राहू देणार नाहीत. तुझ्यामुळे दुकानदारांचं नुकसान झालं म्हणतील. सई उत्तर देते, लोक बोलतात, पण सत्य कायम राहतं. माझं सत्य म्हणजे हे कुटुंब. घरात शांतता पसरते. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. शांताबाई पुढे येतात. सईच्या हातात हात धरतात. बाळा, तू आमच्या घराची सून नाहीस, तू आमच्या घराची शान आहेस. सई थरथरते, पण डोळ्यात अश्रू. आई, मला फक्त एक साधं कुटुंब हवं होतं, जेथे कोणी मला धोक्याची स्त्री नाही म्हणणार. रेखा पुढे येते. आता तू आमच्यासाठी शक्ती आहेस. क्षमस्व सई, तुला चुकीचं समजलो. सागर हात जोडतो. मी पण चुकलो. तू आमच्यासाठी जे केलंस ते मी आयुष्यभर विसरणार नाही. त्या संध्याकाळी गावात पोलीस येतात. सईचे आभार मानतात. गावकरी जमलेले असतात. कोणी कौतुकाने, कोणी आश्चर्याने पाहतं. पोलीस निरीक्षक सईकडे बघून म्हणतो, तुमच्यासारख्या बायकांची गरज समाजाला आहे सईबाई. तुम्ही आदर्श ठरलात.
सई फक्त हलकं हसते. मी फक्त स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याविरुद्ध लढले होते आणि माझ्या घराचं रक्षण केलं साहेब. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. दुसऱ्या दिवशी सईचा नवरा समर आर्मीतून सुट्टीसाठी घरी येतो. घरात सगळ्यांना आनंद होतो. त्याला त्याच्या बायकोबद्दल समजतं की तिने किती शौर्याचं काम केलं आहे, गुंडांना पकडून दिलेलं आहे. तेव्हा त्याला तिचं कौतुक वाटतं. तो म्हणतो, आर्मीमॅनची बायको शोभतेस तू सई. ती लाजते. रात्री पवारवाडा पुन्हा शांत. अंगणात सगळे एकत्र बसलेले. शांताबाई म्हणतात, आज इतक्या दिवसांनी सगळं चांगलं झालं. सई त्यांच्याकडे पाहते. संकट येतच राहतात आई, पण एकत्र राहिलो तर सगळं शक्य होतं. रेखा हसते. आता या घरात शिस्त तू ठेवणार. सई उत्तर देते, शिस्त नाही वहिनी, समजूत. आता आपण सगळे एकमेकांच्या ताकद आहोत. सगळे हसतात. सई दारात उभी, चेहऱ्यावर शांती, मागे सूर्यास्ताचा सोनेरी प्रकाश. ती मनात म्हणते, लोकांना वाटतं शांतता म्हणजे दुर्बलता, पण खरी शांतता म्हणजे सामर्थ्याचं सर्वोच्च रूप. मी सई पवार एक साधी सून नाही, तर शांत वादळ आहे. जेव्हा अन्याय येतो तेव्हा उठते आणि न्याय मिळाल्यावर पुन्हा स्थिर होते. प्रत्येक घरात एक सई असते. फक्त तिच्या शांततेतलं वादळ ओळखायला शिका. सईच्या जीवनाकडे पाहून समजतं, बाई कधी ओरडून नाही जिंकत. ती शांत राहून परिस्थिती सांभाळते. तिचं मौन हे दुर्बलतेचं नाही, ते तिच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. ती जग जिंकत नाही, ती स्वतःला हरू देत नाही. हाच तिचा विजय आहे. ती घर सांभाळते, पण गरज पडली तर रणांगणही बनवते. तिच्या हातात ओंजळही असते आणि त्याच हातात कवचही. तिचं डोकं नम्र असतं, पण हृदयात वज्रासारखी ताकद असते. जग तिच्या शांततेला दुर्बलता समजतं, पण ती शांतता म्हणजे तिचं शस्त्र आहे. जिद्द बाईच्या रक्तात असते. ती लढते, जिंकते आणि पुन्हा प्रेम करते. सई पवार ही फक्त एक सून नाही, ती प्रत्येक बाईचं प्रतिबिंब आहे. कारण जेव्हा एक बाई ठरवते तेव्हा शांत वादळही इतिहास घडवतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.